आजच्या दिवसभरातली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। कल्याणमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेण्याच्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत। कल्याण डोंबिवलीत महापौरपदासाठी अनुसूचित जमातीसाठी जागा ही राखीव ठेवण्यात आली आहे। कल्याणमध्ये अनुसूचित जमातीचे 2 नगरसेवक आहेत आणि नगरसेवकांची पळवापळवी होऊ नये म्हणून नेत्यांकडून ही खबरदारी पाहायला मिळते। अपडेट जाणून घ्या, सुरेश काटे आपल्या सोबत आहे। सुरेश, अज्ञातस्थळी नगरसेवकांना हलवलं जाते, कशा पद्धतीने ही सगळी दक्षता सावधानता बाळगली जाते? दीपक, आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर झाल्याच्या नंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेना शिंदे गटाकडे एकमेव 2 असे उमेदवार आहेत, एक महिला आणि एक पुरुष आहे। हर्षाली थविळ आहे आणि किरण भांगले असे 2 नगरसेवक आहेत। तर मनसेकडे देखील शीतल मंडारी असे ही एक नगरसेविका आहे। त्यामुळे पळवापळी होऊ नये किंवा कुठेही कोणाला घेऊन जाऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी आता कल्याण शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील जे आहेत त्यांनी या दोघांनाही त्यांच्या बंगल्यावरती ठेवलं होतं। गेले 2 ते 3 तासापासून ते त्यांच्या बंगल्यावरती होते आणि आता काही वेळापूर्वी त्यांना त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये बसवून त्या दोघांनाही ते अज्ञातस्थळी घेऊन गेल्याची माहिती आहे। पळवापळवी नाही असं ते म्हणत जरी असले तरी कुठेतरी आता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी काळजी घेण्यासाठी या दोघांना त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार एकंदरीतच ही सगळी सावधानता बाळगली जाते, नगरसेवक फुटू नये या करतात। सुरेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शहर प्रमुख रवी पाटील जे आहेत ते 2 उमेदवार जे आहेत, हर्षाली थविळ असेल किंवा किरण भांगले असतील, या दोघांना घेऊन आता ते अज्ञातस्थळी चालल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। या गाडीमधून ते जाणार आहेत। या गाडीमध्ये त्यांनी बॅगा देखील भरलेल्या आहेत आणि आता काही वेळातच हे इथून निघणार आहेत। काय सांगाल, आता तुम्ही या दोघांनाही अज्ञातस्थळी घेऊन चाललाय? पळवापळी वगैरे असं काही नाही। दरवेळेला महापौर निवडणुकीमध्ये जे महापौरचे आपली प्रक्रिया असते ती सर्व नगरसेवक एकत्र एक दुसऱ्याची ओळख निर्माण व्हावी, एक दुसऱ्याला समजून घ्यावं याच्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्व नगरसेवक एकत्र असतो। त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक एकनिष्ठ आहेत, कुणीही पळावपळी करायची हिंमत करू शकत नाही आणि असं काही मला वाटत नाही कल्याण डोंबिवली शहरात असा काही प्रकार होईल। तरी खबरदारी म्हणून काहीतरी खबरदारीचा प्रकार नाही, हा एकत्र नेऊन एक दुसऱ्याला समजून घेण्यासाठीच हे असतं। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता या गाडीमध्ये हे बसतायत आणि या ठिकाणावरून त्यांना रवी पाटील जे आहेत, कल्याण शिवसेना शहर प्रमुख आहेत, ते किरण भांगले आणि हर्षाली थविळ यांना घेऊन जात आहेत। आता हे गाडीमध्ये बसून अज्ञातस्थळी रवाना होतील। त्यामुळे पुढे काय होतंय, भाजपाकडे देखील आता अनुसूचित जमातीचा उमेदवार नाहीये, नगरसेवक नाही, त्यामुळे या दोघांना आता अज्ञातस्थळी घेऊन जाताना आपण पाहतोय लगबग या ठिकाणी दिसते। आता या दोघांना रवी पाटील यांनी स्वतः गाडीमध्ये बसवलेलं आहे आणि गाडीमध्ये बसून आता हे अज्ञातस्थळी जाणार आहेत। पळवापळी नाही असं जरी ते बोलत असले तरी खबरदारी म्हणून रवी पाटील यांनी या दोघांनाही त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि आता हे पुढे कुठे घेऊन जातात, काय नेमकं प्रक्रिया असणार आहे पुढची हे कळणार आहे। मात्र खबरदारी म्हणून या दोघांनाही रवी पाटील स्वतः ह्या कारमधून घेऊन ते अज्ञातस्थळी जातात। आपण बघू शकता अशा पद्धतीने रवी पाटील स्वतः या दोन्ही नगरसेवकांना घेऊन अज्ञातस्थळी जात आहेत, कारण की भाजपाकडे अनुसूचित जमातीचा एकही उमेदवार नाही, इतर पक्षाकडे देखील नाही। त्यामुळे आता रवी पाटील हे स्वतः गाडीमध्ये बसून या दोघाही नगरसेवकांना अज्ञातस्थळी घेऊन जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।